तर आज आपण हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या बजेटच्या मधून आपल्या सगळ्यांना नेमकं काय मिळालेलं आहे आणि याच्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या सोबत थोड्याच वेळा जोडले जाणार आहेत अर्थतज्ञ अभय टिळक सर. स्टुडिओत माझ्या सोबत आता अर्थतज्ञ श्रीकांत लिमे सर आहेत. सर स्वागत आहे तुमचं. शेतकरी नेते अजित नवले सुद्धा आपल्या सोबत आहेत. अजित सर स्वागत आहे. खूप दिवसानंतर आपण भेटतोय. निमाच्या अध्यक्ष धनंजय बेळे सुद्धा आपल्या सोबत आहेत. सर स्वागत आहे. त्याचबरोबर अर्थतज्ञ नरेश बोडके सुद्धा आपल्या सोबत थोड्याच वेळा जोडले जातील. आपल्या सोबत आयएमसीच्या उपाध्यक्षा सुनीता रामनाथकर मॅडम सुद्धा आहेत. स्वागत आहे तुमचं सुद्धा. पण मी आज या चर्चेची सुरुवात करण्याच्या पूर्वी जी कररचना आहे ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं अर्थात त्या कररचनेच्या बद्दल जाणून घ्यायचंय. काय नेमका त्याच्यात बदल झालेला आहे, नोकरदार आहे, मध्यमवर्गीय आहेत, या सगळ्यांना किती मोठा दिलासा मिळालेला आहे याच्याबद्दल आपण या तज्ञांकडून समजून घेणार आहोत. सुरुवातीला जुनी कररचना काय आहे ती ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि मी लिमे सरांना विनंती करतो की त्यांनी थोडंसं समजून सांगावं आपल्याला की ही कररचना आणि त्यातले बदल नेमके कसे असणार आहेत. ग्राफिक्स बघूया पहिल्यांदा. सर प्लीज या, आपण एकदा समजून सांगूया की ही कररचना कशी असणार आहे आणि त्यातले हे बदल नेमके कसे असणार आहेत पुढच्या काळातले. नवीन कररचना उत्पन्न 8 लाख असेल, कर 0 असेल. नवीन कररचनेमध्ये 9 लाख उत्पन्नावर सुद्धा 0 कर असेल, जो अधिक कर लागायचा तिथे. बरोबर. 10 लाख उत्पन्न असेल तरी 0 कर असेल. बरोबर. 11 लाख उत्पन्न असेल तरी 0 असेल. याच्या आधी 12 लाखापर्यंत कोणी मागणीच होती 10 लाखापर्यंतची. बरोबर. पण 12 लाखावर सुद्धा 0% कर्ज जे आहे कर असेल तो असेल, म्हणजे कर असणार नाहीये. पण 16 लाख रुपये उत्पन्न असेल तर 1,20,000 रुपये इतका कर तुम्हाला भरावा लागेल. तुमचं उत्पन्न 20 लाख असेल तर तुम्हाला 2 लाख रुपये इतका कर भरावा लागेल. उत्पन्न 24 लाख असेल तर तुम्हाला 3 लाख रुपये इतका कर भरावा लागेल. 50 लाख उत्पन्न असेल तर 10,80,000 इतका कर भरावा लागेल. तर मग सर आता ही जी कररचना आपण बघितली यात मूलतः काय काय नेमके प्रामुख्याने बदल झालेले आहेत, सामान्यांसाठी हा किती मोठा दिलासा आहे. मुळात आधी आता जी नवीन कररचना आपण जे म्हणतोय तर ही नवीन कररचना गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षीपासूनच अस्तित्वात आलेली. बरोबर. त्यामुळे मुळात जुनी कररचना आणि नवीन कररचना आणि नवीन कररचनेत आता टॅक्सचे रेट्स आणि स्लॅब बदललेले आहेत. सो आपण ज्यावेळेला जुनी कररचना म्हणतो त्यावेळेला ती अजूनही तशीच अस्तित्वात आहे. ती कशी आहे ते पण सांगतो. जुनी कररचनेप्रमाणे 2.5 लाखापर्यंत उत्पन्न त्याच्यावरती कर नाही. 2.5 लाख ते 5 लाख वरती 5% टॅक्स होता. 5 लाख ते 10 लाख आपण जुनी नवीन कररचना दोन्ही घेतली. बरोबर. आता ही जी आहे तर ह्याच्यामध्ये ओल्ड टॅक्स रिजिम म्हणजे ही जुनी कररचना म्हटलंय. याच्यामध्ये 3 लाखावरती आणि 0 ते 4 लाखावरती त्यांनी जे लिमिट आहे 3 लाख हे जुन्या कररचनेप्रमाणे होतं. ओके. त्याच्यानंतर 3 ते 5, 5 ते 10 आणि 10च्या पुढे 3 ते 7 मध्ये नाही. हे जुनी कररचना नाही आहे, हे नवीन कररचनेतले गेल्या वर्षीचे रेट आहे. जुनी कररचना हा शब्द इथे ऐवजी नवीन कररचना हे गेल्या वर्षीचे रेट. गेल्या वर्षीचे रेट. त्यामुळे बेसिकली मी परत एकदा आणतो जुनी कररचना आणि नवीन कररचना. जुन्या कररचनेचे रेट हे मी सांगतोय तसे आहेत. 0 ते 2.5 लाख 0, 2.5 ते 5 लाख 5%, 5 ते 10 20% आणि 10 लाखाच्या पुढे 30%. ही झाली जुनी कररचना. बरोबर. त्याच वेळेला नवीन कररचना अस्तित्वात आली. त्याच्यामध्ये आता दाखवलं तसं 0 ते 3 0%, 3 ते 7 5%, ओके, 7 ते 10 10%, 10 ते 12 15%, 12 ते 15 20%. हे गेल्या वर्षीचे रेट होते. ह्या नवीन कररचनेमध्ये यावर्षी स्लॅब मध्ये पण चेंज केला आणि रेट मध्ये पण चेंज केला.
त्यामुळे आपण ज्यावेळेला जुनी म्हणजे आरसीसी बघणाऱ्या आपल्या व्यवस्थेत गोंधळ व्हायला नको, कारण काही लोक अजूनही जुनी कर रचना फॉलो करतायत. ते 2.5 लाख ते 5 लाख, 5 ते 10, 10च्या पुढे, 5 ते 10, 10च्या पुढे असं फॉलो करतायत. काही व्यावसायिक आहेत, काही जे बिझनेस करणारे लोक आहेत ते जुनी कर रचना फॉलो करतायत. पण आता ज्यांना नवीन कर रचना घ्यायची असेल त्यांना ती घेता येईल? हो, एकदा तो ऑप्शन आहे त्यांना. फक्त एकदाच ऑप्शन आहे की तुम्ही जुन्या कर रचना नवीन कर रचनेत यायचं आणि परत तुम्हाला रिव्हर्ट नाही करता येणार आहे. बरं. त्यामुळे गेल्या वर्षीच हा ऑप्शन पहिल्यांदा त्यांनी जुनी कर रचना मॅन्डेटरी केली होती. आणि जर का तुम्हाला नवीन घ्यायची असेल तर एक वेगळा फॉर्म द्यायचा होता डिक्लेरेशनचा. गेल्या वर्षी त्यांनी चेंज करून नवीन कर रचना बाय डिफॉल्ट केली आणि जुन्यात जायचं असेल तर डिक्लेरेशन द्यायचं होतं, असं केलं होतं. तर आता बाय डिफॉल्ट नवीन कर रचना आहे. सो नवीन कर रचनेत यावर्षी झालेले स्लॅब मध्ये बदल आहेत आणि रेट मध्ये बदल आहेत. त्यामुळे आपण जुनी कर रचना ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला ती 2.5 लाख, 5 लाख, 10 लाख हेच डोक्यात ठेवूया. नवीन कर रचनेमध्ये 0 ते 3, 3 ते 7 वगैरे जे होतं ते आता 0 ते 4, म्हणजे आजच्या बजेटमध्ये झालं ते 4 ते 8, 8 ते 12, 12 ते 16, 16 ते 20, 20 ते 24 आणि 24च्या पुढे 30%. मी विचारणार आहे सर तुम्हाला आता याबद्दल की प्लीज बसा सर. आणि आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की आज अर्थतज्ञ या सगळ्या बजेटकडे कसं पाहतायत. अभय टिळक सर आपल्या सोबत आहेत. सर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अभय सर, तुम्ही आजच्या या बजेटकडे कसं पाहता आणि मला मार्किंग सुद्धा हवंय तुमच्याकडनं. 10 पैकी किती? मी खरं सांगू का, मी याला 10 पैकी 6.5 मार्क देईन. बरं. आणि का? याचं कारण असं आहे की या संपूर्ण अर्थसंकल्पाच्या ज्या विशेषतः जो कर रचनेमधले जे बदल आहेत त्याचा पाया असा आहे की अलीकडच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमधली मागणी ही मंद राहिलेली आहे आणि मागणी मलूल असल्यामुळे विशेषतः खाजगी गुंतवणुकीला कुठेही चालना मिळत नाहीये. आणि म्हणून आम्हाला जर उत्पन्नामध्ये म्हणजे ज्याला आपण क्रयशक्ती म्हणतो किंवा ज्याला आपण डिस्पोजेबल इन्कम म्हणतो त्याच्यात जर लोकांच्या वाढ करता आली तर जो म्हणजे बचत झालेला जो वाढीव पैसा सर्वसामान्यांच्या खिशामध्ये राहील तो बाजारपेठेमध्ये येईल, त्याला पाय फुटतील, त्यातनं मागणी वाढेल, त्यातून गुंतवणुकीला चालना मिळेल. हा पायाभूत गृहीतक या सगळ्या भूमिकेच्या मागे आहे. त्यामुळे हा जो संपूर्ण कर रचनेमधला बदल आहे त्याचं इकॉनॉमिक किंवा आर्थिक तर्कशास्त्र हे आहे. मला फक्त म्हणजे माझा मुद्दा फक्त मी पूर्ण एवढ्या करता करतो की ही सगळी भूमिका जी आहे ना ती भूमिका अशी आहे की मध्यम वर्गाच्या खिशामध्ये आपण जास्ती पैसा ठेवला करामध्ये त्यांना सवलत देऊन की ते मोठ्या प्रमाणावरती म्हणजे खरेदीला बाहेर पडतील. म्हणजे एकूण 140 कोटी आमचा जो लोकसंख्येचा देश आहे त्याच्यापैकी प्रत्यक्ष करांच्या जाळ्यामध्ये येणारे जे 5-7% लोक आहेत त्यांच्याच क्रयशक्तीवरती किंवा त्या क्रयशक्तीमध्ये भर झाल्यामुळे एकूण अर्थकारणाचा गाडा हा गती पकडेल हे गृहीतक मला जरा थोडं अवास्तव वाटतं. म्हणून मी याला 6.5 मार्क दिलेले आहेत. बरं, ठीक आहे. तुम्ही 6.5 मार्क देताय. आपल्यासोबत निमाचे अध्यक्ष धनंजय बेडे सर आहेत. सर, तुमची आजच्या या बजेटच्या बद्दलची आज विश्लेषणात्मक कमेंट मला हवी आहे आणि तुम्ही या बजेटला किती मार्क देताय हेही सांगा. उद्योगाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं आणि स्पेसिफिकली एमएसएमईच्या बाबतीमध्ये ते एमएसएमईची संपूर्ण व्याख्याच त्यांनी यावेळेस बदललेली आहे का त्याची टोटल टर्नओव्हर आणि इन्व्हेस्टमेंट याचे जे पॅरामीटर्स होते ते काही ठिकाणी 2 पट काही ठिकाणी 2.5 पट केलेले आहेत. त्याच्यामुळे एमएसएमईची व्याख्या खूप मोठ्या प्रमाणात बदलून गेल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एमएसएमईचे बेनिफिट्स घेण्याकडे जो काय ओढा होता किंवा ज्या इंडस्ट्रीजला बेनिफिट इन्सेंटिव्हच्या रूपाने मिळत होता तो मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. आणि एमएसएमई आता 36% जवळपास मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये 36% वाटा हा एमएसएमईचा आहे आणि 7.5 ते 8 कोटीहून जास्ती आपण रोजगार एमएसएमईच्या माध्यमातून मिळतोय. आणि अशा पार्श्वभूमीवर एमएसएमईला दिलेला हा जो बेनिफिट आहे स्टार्टअपला जे लिमिट संपत होतं ते पुन्हा वाढवून दिलंय 10,000 कोटीची नवीन केलेली तरतूद. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर एकंदरीत बघितलं तर बऱ्यापैकी इंडस्ट्रीला चांगलं असं म्हणावं असा मला हा अर्थसंकल्प वाटतो आहे. म्हणजे बूस्टर ठरेल असं तुमचं म्हणणं आहे. हा, नक्की. आणि मार्क किती द्याल तुम्ही 10 पैकी? 10 पैकी 7 मार्क देईल मी. 7 म्हणजे हा 70% विद्यार्थी आज असं म्हणूया. ठीक आहे.
मला सुनीता मॅडमकडे जायचंय. मॅडम, मी केवळ तुम्हाला इथे महिलांच्या बद्दल काय झालं हे विचारणार नाही, कारण तुम्हाला उद्योजिका म्हणून आम्ही इथे बोलवलंय. महिलांच्या बद्दल आपण बोलूया, कारण महिलांच्या बद्दल केवळ महिलांनीच बोलायचं हे काही योग्य नाहीये. मी उद्योजक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय. मला तुमच्याकडून मार्किंग पण हवंय आणि आजच्या बजेटकडे तुम्ही कसं पाहता, तुमची पहिली याच्याबद्दलची विश्लेषणात्मक कमेंट हवी आहे मला. मला हा बजेट आवडला. मी त्याला 7 मार्क पहिल्यांदाच दिलेत. माझ्या बजेट स्पीच मध्ये मी 7 मार्क बजेटला दिलेलेच आहेत. का माहिती, कारण की ह्या बजेटमध्ये लोकांच्याकडे पैसा हातात राहतो. म्हणजे जो पैसा टॅक्स मध्ये जात होता तो त्यांच्या हातात राहतो. त्यांनी कन्झम्पशन वाढतं. कन्झम्पशन वाढल्यामुळे त्यांना जीएसटी भरावा लागतो. त्या कन्झम्पशनमुळे तर गव्हर्नमेंटला काही नुकसान होत नाही. जीएसटीच्या मार्फत त्यांना पैसे परत मिळतात त्याचे, आणि सगळ्यांवर जीएसटी आहे. त्यामुळे आम्ही जे लोक जे स्पेंड करतात, जे लोक जे खर्च करतात त्याच्यावर जीएसटी भरतात, ते जीएसटी टॅक्स परत त्यांना गव्हर्नमेंटला मिळतो. आणि कन्झम्पशन वाढल्यामुळे सगळा इकॉनॉमी अशी वरती येते, म्हणजे वाढते. त्या लोकांना जरा हाऊस माऊस करायला पैसे मिळतात. ते पैसे कशासाठी खर्च करतील? ते एज्युकेशन चांगलं देतील मुलांना, ते ट्रॅव्हल करतील त्या पैशांवर, ते वस्तू आणतील त्या पैशांवर. तर सगळीकडे ते पैसे खर्च जेव्हा होतील तेव्हा त्याचे सेकंडरी इनडायरेक्ट टॅक्सेस गव्हर्नमेंटला मिळतीलच. आणि वर लोकांची आवडती सगळी इच्छा पूर्ण होतीये. त्यामुळे लोक खुश आहेत. त्यामुळे मी खुश आहे. बरं, पण मला श्रीकांत सरांना विचारायचंय. मला नवले सर येतो मी तुमच्याकडे, पण लोक खुश आहेत. खुश होण्यासारखी परिस्थिती आहे लिमये सर? नक्कीच. कारण तुम्ही जर पाहिलं तर 2010 सालापासून 10 लाखाच्या वरती 30% टॅक्स होता, आणि या बजेटमध्ये आता तो 24 लाखाच्या वरती 30% गेलाय. आणि ओव्हरऑल इन्फ्लेशनचा रेट जर आपण 2010 पासून एक 7-7.5% जरी पकडला तरी सुद्धा आजच्या घडीला 2024 साली त्या इन्फ्लेशनच्या रेट प्रमाणे 10 लाखाचं व्हॅल्यू जर म्हटली तर ती आज एक 25 लाख रुपये होतीये. आणि त्या बॅकग्राऊंडवरती मग 25 लाख म्हणजे 10 लाखात जर का लिमिट इतके वर्ष ठेवून 30% तो मनुष्य टॅक्स भरत होता, तर त्याच्या हातामध्ये जो खेळणारा पैसा होता तो टॅक्सच्या रूपाने खूप जात होता. आणि त्या बॅकग्राऊंडवरती इन्फ्लेशनचा इफेक्ट कुठेतरी मिटिगेट करण्याकरता 25 लाख रुपयाचं लिमिट जे केलेलं आहे ही वेलकम प्रोव्हिजन आहे. आणि त्याच्यानंतर बरेच कंप्लायन्सेस असे आहेत की टीडीएस आणि टीसीएसशी रिलेटेड, की जे आताच्या बजेटमध्ये आज आता कॉपी मिळाल्यानंतर पाहिल्यानंतर असं लक्षात येत आहे जे केलेले चेंजेस जे वेलकम आहेत. एमएसएमई मध्ये जो आता उल्लेख झाला त्या टर्नओव्हर मध्ये पण लिमिटमध्ये चेंज केल्यामुळे ती एक वेलकम प्रोव्हिजन आहे. सो ह्या पाहिल्यानंतर ओव्हरऑल एक आनंदाचं वातावरण आहे, कारण मध्यमवर्गीय आपल्याकडे जी लोकसंख्या आहे टॅक्स भरणाऱ्यांची ती खूप आहे. आणि त्या बॅकग्राऊंडवरती इतके वर्ष त्यांना असं एक म्हटलं जायचं तुमच्या मीडियाच्या थ्रू की पानं पोचली आणि त्यांना काही बेनिफिट दिले नाही. तर आता घवघवीत असं, आणि ते सुद्धा मोदी गव्हर्नमेंटचं जे 3.0 आता जे सरकार आलेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्याच वर्षी हे दिल्यामुळे एक प्रकारचा बोनसच दिल्यासारखं झालंय. इलेक्शन आलेलं असताना अशा प्रकारच्या घोषणा झाल्या तर आपल्याला टर्म मध्ये काही मिळालं नव्हतं मध्यम वर्गाला. सत्ता दिली होती मध्यम वर्गानं त्यांना, पण ही परतफेड केली त्यांनी यावेळेस तिसऱ्या ह्याच्यात, असं आपण म्हणू शकतो. बरं, ठीक आहे. मध्यम वर्गाच्या खिशात 4 पैसे खेळतील याची व्यवस्था तर सरकारनं केली आहे. पण अजित सर, ज्या प्रकारे या शेतकऱ्यांना, इथल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना, देशातल्या शेतकऱ्यांना तुमचं उत्पन्न दुप्पट होईल याच्यासारखं एक स्वप्न दाखवलं होतं, ती डेडलाईन गेली निघून. या बजेटच्या नंतर शेतकऱ्यांनी काय व्यक्त व्हावं, कसं व्यक्त व्हावं? तुम्ही शेतकरी नेते म्हणून कसं व्यक्त होता, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्क किती देता? माझे सगळे पॅनलिस्ट मित्र ज्या वर्ग समुदायाचं प्रतिनिधित्व करतात त्याच्यासाठी काही चांगलं काम या मोदी सरकारने या बजेटमध्ये केलं असल्यामुळे ते खुश होणं स्वाभाविक आहे. शेतकऱ्यांचं काय हा मात्र आपल्या सगळ्यांच्या पुढे प्रश्न आहे. साधारणपणे 55% लोकसंख्या ही आज शेतीवर अवलंबून आहे, आणि त्या शेतकऱ्यांच्या खिशात जर पैसा आला असता तर मध्यमवर्गीय लोकांप्रमाणे त्याने सुद्धा तो बाजारात टाकला असता आणि त्याने सुद्धा अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असती. पण मग शेतकऱ्यांच्या क्रयशक्तीचं काय केलंय, काही आकडेच मी आपल्याला वाचून दाखवतो. एकूण जे शेतकऱ्यांसाठीचं जे बजेट आहे शेती आणि संलग्न सगळ्या व्यवसायांचं,
त्याच्यामध्ये ह्या बजेटमध्ये 3,71,687 कोटी रुपयाची कपात यावेळी करण्यात आलेली आहे. शेतीचा उत्पादन खर्च कमी करावा यासाठी जी सगळी खतं आहेत त्याला मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडाईज करा अशी मागणी आम्ही करत होतो. या बजेटमध्ये मागच्या बजेटच्या तुलनेमध्ये 3,411 कोटी रुपये हे खतांच्या सबसिडीची कपात मोदी सरकारने या संदर्भामध्ये केलेली आहे. जे पीक विम्याच्या बद्दल आपण सुद्धा अनेक वेळा बोलत आलेला आहात. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना संरक्षण मिळावं यासाठी पीक विम्याची नितांत गरज असते. आम्ही सर्वांनी याच्यावर खूप वेळा बोलून झालेला आहे. या पीक विम्याच्या योजनेमध्ये सुद्धा 15,464 कोटी रुपयावरून कपात करून ते 12,242 कोटी रुपयावर पीक विमा योजनेचं अलोकेशन सुद्धा आणलेलं आहे. आपण मला विचारलं की अण्णा तुम्ही किती मार्क देणार, त्या आमच्या बाबतच्या आनंदाचं काय करणार, आमच्या बाबतचं शेतीबाबतचं बजेट हे अशा प्रकारे जर कमी होणार, त्यातून जर शेतकऱ्यांच्या खिशात येणारा पैसा हा अशा प्रकारे कमी होणार असेल तर त्यांची क्रयशक्ती घटल्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार हे अर्थतज्ञ आम्हाला समजून सांगणार आहे का? आणि म्हणून मी विचारतो ना मला अभय टिळक सरांना तेच विचारायचं आहे. अभय सर, ज्या प्रकारे ते सांगतायत की एका मध्यमवर्गीयांच्या खिशात 2 पैसे खेळतील व्यवस्था तर केलेली आहे, अच्छे दिन त्यांच्यासाठी आले असं आपण म्हणूया, ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्याच्यावरून, पण इथला जो मोठा शेतकरी वर्ग आहे तो मात्र या अच्छे दिन पासून लांब राहिलेला आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवरती नेमका काय परिणाम होईल? हा जो प्रश्न आहे हा अत्यंत खरा म्हणजे जटिल आहे आणि हा खरा मुख्य प्रश्न आहे. तसं जर आपण बघितलं तर या अर्थसंकल्पामध्ये शेतीवरती अर्थमंत्र्यांनी सुरुवातीला भाष्य केलं, पण ते भाष्य जे आहे ते अत्यंत तसं मर्यादित स्वरूपाचं आहे. म्हणजे प्रामुख्याने तिथे आपण जो आता विचार करतोय जे मिशन, यावेळी आपण एक बघितलं का, यावेळीच्या अर्थसंकल्पाचं एक वैशिष्ट्य असं आहे, अर्थसंकल्पीय भाषणामध्ये तपशील कुठलाच नाहीये फार. वेगवेगळी मिशन्स आम्ही करू, सरकार प्रयत्न करणार आहे, सरकार योजना करेल, ह्या रेल्वेच्या संदर्भात सर मला एक संदर्भात अशी वाटली ज्याचा नाही रेल्वेच्या बद्दलचं जे डिटेलिंग आपल्याला माझा नवले सरांच्या मुद्द्याला मी प्लीज पूर्ण करा. हो, ते आता काय झालं, एकूणच या भाषणामध्ये आकडेवारी कुठेही जवळपास नाहीये. मी फक्त आपला जो मुद्दा नवले सरांचा मुद्दा आहे त्याला फक्त मी एक उत्तर जोडून देतो, मग आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळू. मला सगळ्यात गंमत काय वाटली की एक रुरल रेझिलियन्स आणि फार्मर्स स्ट्रेंथनिंग असा एक शब्द तिथे अर्थमंत्र्यांनी वापरलेला आहे. तिथे एक वाक्य फार गमतीशीर आहे. त्याचा संबंध तुम्ही जो प्रश्न विचारताय की शेतकऱ्यांचं उत्पन्न आपण दुप्पट करणार होतो, तिथे प्रश्न म्हणजे एक वाक्य असं आहे की शेतीमध्ये जी अंडर एम्प्लॉयमेंट आहे, म्हणजे कुठेतरी अर्थमंत्री असं सूचित करताय की आधीच 55% आमचं मनुष्यबळ हे शेतीवरती अवलंबून आहे आणि तरी सुद्धा शेतीमध्ये आणखी मनुष्यबळ दिसून घेण्याची क्षमता जणू काय आहे असं गृहीत धरून तिथे क्षमता अधिक मनुष्यबळ शोषलं जावं म्हणून सरकार करणार आहे. हे सगळं मला फार गमतीशीर वाटलं. म्हणजे मुळामध्ये शेतीवरती आमच्या अतिरिक्त मनुष्य शक्तीचा भार असल्यामुळे शेतीचं उत्पन्न, शेतीची उत्पादकता ही कमी राहिलेली आहे. बिगर शेती क्षेत्रामध्ये रोजगार निर्माण व्हावा, तिथून शेतीवरचा अतिरिक्त मनुष्यबळाचा भार कमी व्हावा आणि त्याद्वारे जे लोक शेतीमध्ये मागे राहतील त्यांचं उत्पन्न वाढावं, असं कुठलीही दृष्टी या आजच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये तरी दिसत नाहीये. त्यामुळे नवले सर जे म्हणतात त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. ठीक आहे, आणि आपल्याला तोच मुद्दा ऍड्रेस करायचा होता म्हणून तर आपण आज या चर्चेमध्ये नवले सरांना आणलं. पण महिलांच्या बद्दलचा सुद्धा मुद्दा आपल्याला ऍड्रेस करायचा आहे. पण धनंजय बेडे सरांना मला विचारायचं आहे की आज जेव्हा हा अर्थसंकल्प सादर झाला त्या अर्थसंकल्पामध्ये उद्योजकांच्या बद्दलच्या वेगवेगळ्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांची पूर्तता खरंच झाली आहे का? सध्याची जी आपली अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगानं त्याला खरंच बूस्टर मिळेल अशा प्रकारचं काय नेमकं मिळालं तुम्हाला? नाही, याच्यात 2 मुद्दे आहेत. म्हणजे अगदी मगाशी सांगितल्याप्रमाणे 70 मार्क आपण 7 मार्क जसे देतो आहे त्याच्यात जे 3 मार्क जे आहेत त्याच्यामध्ये आपण एका बाजूला 1 नेशन 1 टॅक्स आणलेला आहे. तो जीएसटीच्या माध्यमातून
परंतु ते असताना सुद्धा त्या जीएसटी मध्ये 5% पासून 28% असलेलं व्हेरिएशन हे सुद्धा कुठेतरी सुसूत्रता आणणं त्याच्यामध्ये आवश्यक होतं, जे झालेलं नाहीये. दुसरी गोष्ट, राज्यांमधली कॉम्पिटिशन पूर्वी वॅट मध्ये असताना जी होती ती तफावत ती या जीएसटी मुळे दूर झाली. परंतु पॉवर टेरिफ हा एक मेजर फॅक्टर हा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसाठी अजूनही तितकाच महत्वाचा आहे. आणि महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या 6च्या 6 रिजन मध्ये वेगळे वेगळे पॉवर टेरिफ आहे. त्याच्यामुळे वन नेशन वन पॉवर टेरिफ ही एक मागणी, त्याचा जो एक मार्ग आहे तो अत्यंत महत्वाचा होता. जीएसटी काउन्सिलच्या वेगवेगळ्या मिटिंग्स मध्ये दरवेळेस जे नवीन नवीन रेझोल्युशन्स आणले जातात आणि तो जो बदल केला जातोय किंवा निर्यातीच्या बाबतीमधला होत असलेला दीर्घकालीन ज्या काही आपल्याला योजना पाहिजे आहेत त्या होत नसल्यामुळे प्लॅनिंग करणं हे इंडस्ट्रीच्या दृष्टीने तसं क्रुशल होत आहे. म्हणून तिसरा मार्क त्या ठिकाणी आपण नाही दिलेला. परंतु सूक्ष्म आणि स्मॉल मीडियम एमएसएमई साठी ज्या केलेल्या ज्या घोषणा आहेत किंवा त्यांच्यासाठी केलेली जी तरतूद आहे, वर्गीकरणामध्ये केलेली सुधारणा असेल किंवा अति मायक्रो इंडस्ट्रीसाठी दिलेलं जे क्रेडिट कार्ड 5 लाख रुपयापर्यंत जी त्यांना दिलेली जी क्रेडिट कार्डची फॅसिलिटी आहे ती नक्कीच चांगली आहे. स्टार्टअपला जवळपास 10,000 कोटीची नवीन त्यांनी विस्तारित निधीसाठी एक स्पेशल बोर्ड स्थापन केला जाणार आहे, तो पण वेलकमिंग आहे. 9 वर्षाचा टॅक्स रिलीफ त्यांना दिलेला होता 2016 पासून, तो आता संपत होता, त्याला एक्सटेन्शन देणं आवश्यक होतं, ते पण कुठेतरी दिलेलं दिसतंय. त्याच्यामुळे ह्या 2-4 बाबीमध्ये जर आपण बघितलं तर एमएसएमई स्टार्टअप यांच्याकरता देत असतानाच महिलांसाठी विशेषतः आणि त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीतील महिलांसाठी पुढील 5 वर्षामध्ये जवळपास 2 कोटी रुपयापर्यंतच मुदत कर्ज ही एक नवीन घोषणा यामध्ये लेडीजसाठी केलेली आहे. ती पण एक चांगली स्वागतार्थ बाब या बजेट मधली आपल्याला म्हणता येईल. आणि स्पेसिफिकली एक फोकस्ड एरिया जो बघायला मिळाला यामध्ये की खेळणी ही जी आहे प्ले इक्विपमेंट साठी जागतिक केंद्र बनवण्याच्या योजनेची जी घोषणा केलेली आहे, हा एक अतिशय चांगला पायंडा किंवा ट्रेंड मला वाटतं या बजेटच्या निमित्ताने आला आहे. का कुठल्या तरी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एक फोकस्ड एरिया करून जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं, लक्ष केंद्रित केलं किंवा उद्योजकांना तिकडे आत्कृष्ट केलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कुठलं तरी सत्ता केंद्र कुठल्या तरी एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपण जगावर राज्य करू शकू अशी आपली असलेली जी ताकद आहे त्याचा वापर यामध्ये होऊ शकेल. त्याच्यामुळं हा नक्कीच एक चांगला बदल किंवा चांगली इनिशिएटिव्ह या बजेटमधून आपल्याला बघायला मिळतोय. अन्न प्रक्रिया असेल त्याच्यासाठी पण चांगल्या काही त्यांनी स्पेसिफिक दिले. त्याच्यामध्ये बिहारला 1-2-3 त्यांनी संस्था स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. पण बिहारला देण्यामागे बिहारच्या विधानसभा निवडणुका खरं तर आता बरेच ही चर्चा सुरू आहे, मी येतो त्याच्याकडे, मला वाटतं आपण सगळे बोलू. मी एक मॅडम कडून कमेंट मला पाहिजे ती घेतो आणि नंतर मग आपण बिहार आणि दिल्लीच्या इलेक्शन बजेट पण ही आहे का याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची. कारण साधारणपणे इनडायरेक्टली बेनिफिट पॉलिटिक्समध्ये व्हावा असं व्हायचं, आता डायरेक्टली होते. गेल्या वेळेस आंध्राला कसा फायदा होईल याचं त्यांना फायदा दिला, आता बिहार आपल्याला दिसतंय का, कारण त्यांच्या टेकूवरच सरकार आहे. आपण बोलू त्याच्याबद्दल. पण मला मॅडमला विचारायचं आहे, कोरोनाच्या नंतर जी औद्योगिक सगळी परिस्थिती आपली निर्माण झालेली होती, या परिस्थितीत खूप अपेक्षा तुमच्या सावरताना उद्योजकांच्या होत्या या बजेटकडनं, त्या अपेक्षांची पूर्तता झाली आहे का? आता होईल असं वाटतं, कारण की कन्झम्पशन जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत आमचं प्रोडक्ट सेल व्हायला कठीण जातं. आम्हाला खूप सेटबॅक आला होता कोरोना नंतर. 2 वर्षानंतर पुन्हा लोक कन्झम्पशन करायला खूप वेळ लागला आणि प्रोडक्ट सेट करायला खूप वेळ लागला आणि पुष्कळ फॉरेन फंड्स पण आले, पण त्याचा इतका काही उपयोग झाला नाही. आपली इकॉनॉमी जरा दबकी राहिली आहे. त्यामुळे ह्या छोट्याशा गोष्टीमुळे कदाचित कन्झम्पशन वाढेल
आणि लोक आपल्या वस्तू घ्यायला लागतील. आता मी कंझ्युमर इंडस्ट्रीमध्ये आहे, तर कंझ्युमर वापरतात त्या गोष्टी मी बनवते आणि ते विकल्या गेल्या तर माझं इंडस्ट्री वाढेल, माझी फॅक्टरी चालेल जास्त. असं आता सध्या आपण ना एक्सपोर्टवर आपण कॉन्सन्ट्रेट करतोय. मी माझी फॅक्टरी एक्सपोर्टवर खूप कॉन्सन्ट्रेट करते, कारण की तिकडची जी कन्झम्पशन आहे ती इथे नव्हती. आता हळूहळू इकडे वाढेल असं माझी अपेक्षा आहे. बरं अभय सर, मला त्या पॉलिटिकल मुद्द्याकडे यायचंय. हे बजेट सादर करताना साधारणपणे असं वाटलं की आताच निवडणुका झाल्यात, आता सरकार आलंय आणि मग हे काही इलेक्शन बजेट असणार नाही. कारण इलेक्शनच्या आधी सुद्धा सरकारनं गेल्या वेळेस बऱ्याचदा टाळलं होतं लोकप्रिय घोषणा करणं आणि ते करणं. मग आता काही जण म्हणतायत की दिल्लीची निवडणूक काही दिवसावर आहे, काही महिन्यांवरती बिहारची निवडणूक आहे. खरंच इतक्या छोट्या राज्यांच्या साठी म्हणून देशाचं बजेट सादर केलं जाऊ शकेल का? त्याला पॉलिटिकल अँगल तुम्हाला दिसतोय का? अगदी खरं सांगायचं ना तर कुठलाही अर्थसंकल्प हे शेवटी ज्याला आपण पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणतो ती पॉलिटिकल इकॉनॉमीच असते. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर इट इज हे इकॉनॉमिक स्टेटमेंट ऑफ अ पॉलिटिकल पार्टी. त्यामुळे इथे प्रश्न कसा आहे, प्रश्न हा लोकभावना आकर्षित करण्याचा आहे. आपण बघा याच्यामध्ये थोडं याचं सिक्वेन्सिंग खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे 8व्या वेतन आयोगाची घोषणा होणं, त्याच्यानंतर 8व्या वेतन आयोगाचा आता जो काही अहवाल येईल त्याच्याप्रमाणे जी काही वेतनामध्ये वाढ होईल ती सरकारी कर्मचारी सगळ्या स्तरावरचे जे आहेत विशेषतः आता केंद्रामध्ये होईल आणि नंतर हळूहळू ते लोन पार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पर्यंत येतं, हे आपण अनुभवलेलं आहे. बरोबर. दिल्लीच्या निवडणुका, दिल्ली हे आमचं सत्ता केंद्र आहे. दिल्लीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचं एक गठ्ठा केंद्रीकरण झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर उत्पन्न हे वाढणार आहे. ते आज नाही वाढलं तरी यथावकाश वाढेल. त्या वाढलेल्या उत्पन्नाचा सुद्धा फायदा मिळावा म्हणून एकीकडनं आम्ही एक्झम्पशन लिमिट पण वाढवलेलं आहे. म्हणजे हे अत्यंत सुविहित असं आपला जो मतदार आहे आणि विशेषतः सरकारी कर्मचारी हा जो सुसंघटित एक मोठा ताकदवार वर्ग आपल्या देशातला आहे त्याला चुचकारून ठेवणं किंवा त्याला तो आपल्याला प्रतिकूल बनू नये याची काळजी घेणं हे एकीकडे साध्य केलेलं आहे. दुसरीकडे बिहारचा म्हणजे नितीश कुमारांचा पाठिंबा हा केंद्र सरकारला सध्या आवश्यक आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर हे फार मजेशीरपणे केलेलं आहे. म्हणजे मखाना प्रकल्प, मखाना योजना बिहार करता करणं, कोसी नदीच्या एकूण व्यवस्थापनाकरता बिहार डोळ्यासमोर ठेवणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो आपल्याला पर्यटन धार्मिक किंवा सांस्कृतिक पर्यटनावरती यावेळी जे भाष्य केलेलं आहे त्याच्यामध्ये भगवान बुद्धांशी संबंधीची स्थानं आहेत. आता ही सगळी बिहारमध्ये आहेत. म्हणजे बिहार हे मुळी एकेकाळी बौद्ध धर्माचं केंद्र आणि बौद्ध विहारांचं बोली भाषेतलं रूप बिहार झालंय. त्यामुळे राजकीय सोय जे राजकीय येत्या काळामध्ये जी समीकरणं जुळवणं आवश्यक आहे ती समीकरणं जुळवणं आणि त्याच वेळी त्याला एक आर्थिक एका अर्थाने आपण म्हणतो पेहराव चढवणं हे फार कुशलतेने केलेलं आहे. मला फक्त एकच मुद्दा इथे जो अडचणीचा वाटतो तो मी फक्त नोंदवून ठेवतो. मी नकारात्मक भूमिका घेत नाहीये. हे जे पर्यटनासंदर्भात जे भाष्य केलेलं आहे की आम्ही वैद्यकीय पर्यटनाला चालना देऊ, सांस्कृतिक पर्यटनाला चालना देऊ, धार्मिक पर्यटनाला चालना देऊ, याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाचं वाक्य असं आहे की यासाठी ती जी धार्मिक स्थळं किंवा ती जी पर्यटन केंद्र असतील तिथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ज्या सुविधा निर्माण करायला लागतील त्याच्यासाठी जागा उपलब्ध करून देणं ही त्या राज्य सरकारांची गोष्ट राहील किंवा राज्य सरकारांची जबाबदारी राहील. हे खरंच चलाखीचं पाऊल आहे. कारण हल्ली भूमी संपादन करणं हे इतकं अवघड बनलेलं आहे. त्यामुळे हा खूप अत्यंत चाणाक्षपणे केलेलं हे राजकीय अर्थशास्त्राचं स्टेटमेंट आहे. बर, मला वाटतं याच्यावरती अजित नवले सर जरा जास्त परखड कमेंट करू शकतील की या बजेटला आम्ही राजकीय दृष्ट्या पाहू शकतो का? नक्कीच हे राजकीय स्टेटमेंटच असतं. प्रत्येक सरकारचं तसंच असतं. तुम्ही बघा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा वोट बँक किंवा वोट बेस काय राहिलेला आहे तर आर्थिक दृष्टिकोनातून जे परिणाम होतात त्या आधारे जी लोक याचा विचार करतात त्यांना बरोबर सवलती आणि त्यांना कॉन्सन्ट्रेट केलेलं आपल्याला दिसतंय. मात्र जो ग्रामीण विभाग आहे ज्याची मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 55% देशाची लोकसंख्या जी आजही शेती आणि शेती क्षेत्राशी संबंधित आहे
त्याच्याबद्दल मात्र पूर्ण निराशा या सगळ्या बजेटमध्ये दिसते. अभय टिळक सरांचं मी फार आभार मानेल की त्यांनी बरोबर मुद्दा लोकेट केला. मुद्दा हा आहे की तुम्ही आकडेवारीच्या भाषेत सांगणार की नाही आम्हाला. शेतीसाठी तुम्ही खूप दिलं, ग्रामीण भागासाठी खूप दिलं, हे भाषण करणं वेगळी गोष्ट आहे. मात्र आकडेवारीच्या भाषेमध्ये जर शेतीचं बजेट तुम्ही 3-3.5 लाख कोटी रुपयानं जर कमी करणार असाल आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये आकडेवारीच्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना जाणारा पैसा काढून घेणार असाल तर त्यांच्या क्रयशक्तीचं काय, त्यांनी वस्तू घेतल्या असत्या तर अर्थव्यवस्थेला चालना मिळाली नसती का, हा सरळ सवाल विचारण्याची आवश्यकता आहे. मात्र दुर्दैवानं शेती समुदायातून बोलणारी जी लोक आहेत किंवा ज्यांनी हे सगळं बोलायला पाहिजे त्यांच्यावर मर्यादा आहेत आणि त्यांना एक प्रकारे ज्याला आपण होकल पॉवर ज्यांना म्हणतो ती ग्रामीण भागाची कमी असल्यामुळे ते मुद्दे समोर येत नाही. तुमच्या चॅनलचं खूप आभार आहे की किमान तुम्ही शेती क्षेत्राच्या बद्दल काही बोलण्याची सवलत आणि ती आवश्यकता तुम्ही व्यक्त केली. आणि म्हणून नक्कीच हे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. बिहारला ज्या प्रकारे दिलं गेलं, सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आज महाराष्ट्रात होतात आणि सगळ्यात मोठा ऍग्रिकल्चर क्रायसिस हा महाराष्ट्र त्याचा केंद्रबिंदू आहे. त्या दृष्टिकोनातून हस्तक्षेप करण्याची आवश्यकता होती. तुम्ही बघा, मोदी साहेब आले निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस सोयाबीनला 6,000 रुपये आम्ही देऊ आणि दाना सोयाबीनचा खरेदी करू हे सांगून गेले ना ते परवा. आज काय अवस्था आहे, गाड्याच्या गाड्या मी तुम्हाला सांगतो, रांगाच्या रांगा लागल्यात विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये सरकारी खरेदी व्हावी सोयाबीनची याच्यासाठी. मात्र ती खरेदी होत नाही. आधार भावाने सुद्धा भाव आज सोयाबीनला मिळत नाही. ही अवस्था आज आपण पाहतोय. नक्की. आणि तो आधारभूत भाव जो आहे तो मिळवताना शेतकऱ्यांना अक्षरशः म्हणजे कोणी सरकारी अधिकारी मंत्री हे बघत असतील तर त्यांनी थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. 31 तारीख होती शेवटची. ही तारीख गाठण्यासाठी शेतकरी 10 दिवस रांगेमध्ये तिथं उन्हा तानाचं थंडीचं बसून होते. आपली गाडीचा नंबर कधीतरी येईल आणि त्याला एक दिवस तो सूर्य मावळत होता, उगवत होता, त्याला त्याचं मरण दिसत होतं की उद्या नाही झालं तर मग आपलं नुकसान होणार आहे. त्यामुळे ही जी अवस्था आहे ना, त्याला अर्थसंकल्पातून प्रचंड घोषणांचा पाऊस पडत असताना त्याच्यापर्यंत ते पैसे जाताना त्याला त्या आश्वासनांची पूर्तता होताना काय सहन करावं लागतं हे आपल्याला दिसतंय. आणि म्हणूनच मला खरं तर लिमे सरांना विचारायचं आहे. सर, एक प्रश्न उद्या चर्चेला जाईल, मला वाटतं त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल का, मला प्लीज सांगा. महाराष्ट्राला काय मिळालं? कारण काय होतं, विरोधक आरोप करतात आपल्या तोंडाला पानं पुसली, महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही आणि मग सत्ताधारी एक यादी घेऊन येतात आणि मग ती इतके लाख कोटी असं सांगतात. आपण काय सांगू शकाल महाराष्ट्राला काय मी या बाबतीमध्ये डायरेक्ट टॅक्स या विषयाशी रिलेटेड असल्यामुळे मी याच्यावरती एवढीच एक माझी प्रतिक्रिया नोंदवीन की सगळ्यात जास्त टॅक्स कलेक्शन हे महाराष्ट्रामधून होतं असं आपण नेहमी म्हणतो. मग ते रेल्वेचं बजेट असो किंवा फायनान्शियल बजेट असो. सो सगळ्यात जास्त जर का टॅक्स पेअर इथे असतील तर नॅचरली जेव्हा एखादी घोषणा होते एखाद्या कन्सेशनची किंवा आता जसे टॅक्स स्लॅब वाढले त्याची, तर त्याचा पण बेनिफिट हा महाराष्ट्रातल्या लोकांनाच मग जास्त होणार आहे. त्यामुळे आता जरी थेट कुठलाही बेनिफिट दिसत नसला तरी जे काय आता टॅक्स स्लॅब मध्ये चेंज झालेत आणि टॅक्स मध्ये जे काय रक्कम वाचणार आहे प्रत्येक टॅक्स पेअरची, हे इनडायरेक्टली महाराष्ट्रातल्या लोकांची जास्त वाढेल. कारण महाराष्ट्रातच टॅक्स कलेक्शन जास्त होतं असं आतापर्यंतचं जे ऑब्झर्वेशन आहे आणि जे नोंदवलं जातं की महाराष्ट्र एवढा टॅक्स देतो मंथली बेसिसवरती. मी डायरेक्ट टॅक्स बद्दल बोलतोय, इनडायरेक्ट टॅक्स बद्दल नाही, पण इनडायरेक्ट टॅक्स सुद्धा आपण जास्तच देतो, पण तो युनिफॉर्म टॅक्स असल्यामुळे तसा काही फार फरक पडणार नाही. पण डायरेक्ट टॅक्स मध्ये आपल्याकडे टॅक्स पेअर जास्त असतील तर आता त्यांना बेनिफिट मिळेल, एवढाच थेट बेनिफिट आता मला दिसतोय. मला अभय सरांना विचारायचं, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट असं म्हटलं जातं. खरं तर आपण एवढं सगळं देतो, आपल्याला मिळतं का आणि ते मिळणार आहे का आणि मिळालंय का? मी करतो का कदाचित हे माझं उत्तर कुणालाच आवडणार नाही, पण मी आपलं सांगतो. म्हणजे ह्याच्यात साधं माझं म्हणणं असं आहे की आपण आज आपली जी संघराज्याची व्यवस्था आहे या संघराज्याच्या व्यवस्थेमध्ये सध्या आपलं जे एकूण विचार विश्व आहे त्याच्यामध्ये 2 प्रवाह मुख्य दिसत आहेत. एक जो आहे ज्याला आपण कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणतो, म्हणजे सहकारात्मक संघराज्य,
आणि दुसरं जे आहे ते कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम म्हणजे स्पर्धात्मक संघराज्य व्यवस्था. मला असं वाटतं आजचं म्हणजे मी फक्त आता हे उदाहरणादाखल घेतो आता बोललोय की आता दावोसला जी परिषद झाली त्याच्यामध्ये ज्या सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री तिथे गेले होते त्याच्यामध्ये महाराष्ट्राला आता निदान कागदोपत्री तरी म्हणजे मी कागदोपत्री अधोरेखित करतो कारण नेमकी किती गुंतवणूक येणार हे सगळं अजून अनुत्तरित आहे. पण जवळपास 15 लाख कोटींची परकीय थेट गुंतवणुकीचे इरादा पत्र महाराष्ट्राबरोबर म्हणजे महाराष्ट्र संदर्भात तयार झालेले आहेत. आता मला असं म्हणायचं आहे की जर महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या नागरीकरणाच्या दृष्टीने राज्यामध्ये देशामधलं एक अत्यंत प्रगत राज्य जर असेल तर त्या राज्याने मग राज्य व्यवस्थेमध्ये स्पर्धात्मक संघराज्य व्यवस्थेपेक्षा सुद्धा सहकारात्मक संघराज्य व्यवस्थेला जास्ती बळकटी देण्याच्या हेतूने निदान या पद्धतीने केंद्रीय अर्थसंकल्पाकडे किंवा देशाच्या तिजोरीमध्ये आपण किती वाटा देतो त्यातला आपल्याला किती मिळतो या पद्धतीने बघू नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण जर परकीय थेट गुंतवणुकीपैकी जवळपास 30% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये येते ती गुंतवणूक डिचवण्याची क्षमता महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे. मग तुलनेने विकासाच्या प्रक्रियेमध्ये जी मागे राज्य आहेत त्यांच्याकडे राज्यांच्या माध्यमातून जी काही सुबत्ता निर्माण होते त्यातला जो वाटा केंद्राच्या तिजोरीमध्ये जातो त्यातला थोडा अधिक वाटा तुलनेने मागास राज्यांच्याकडे जर गेला तर मला असं वाटतं महाराष्ट्राने ती भूमिका ही स्पर्धात्मक राज्यकारण म्हणजे संघराज्याच्या संदर्भामध्ये परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत जोपासावी. पण जेव्हा बाकीच्या राज्यांना मदतीचा हात देण्याचा किंवा देशाच्या तिजोरीमध्ये अधिक योगदान देण्याचा जेव्हा भाग येतो तेव्हा महाराष्ट्राने तिथे मोठ्या भावाची भूमिका घ्यावी असं मला वाटतं. मी फक्त तुमच्या आणखी एका मुद्द्याचा कारण त्या मुद्द्यावरती आपण चर्चा करावी असं मला वाटतं पण फक्त सूचन करून ठेवतो या अर्थसंकल्पामध्ये नागरी विभागांवरती फारसं झालेलं नाहीये. एकच फक्त तिथे तरतूद आहे आणि महाराष्ट्राच्या बाबतीत ती जास्ती मला वाटतं संवेदनशील आहे कारण महाराष्ट्र हे सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य आहे. त्याच्यावरती आपण थोडं मला 2 मुद्दे घ्यायचे सर मी येतो त्या मुद्द्यावर. एक मला आरोग्य पण घ्यायचं आहे कारण कोरोनाच्या नंतर आपण कोरोनाच्या काळात जे बोललो सगळं आरोग्याच्या बद्दल आपल्याला काम करणं गरजेचं आहे पण त्याची तीव्रता कमी झाल्यावर मग आपण पुन्हा त्याच्यापासून दूर गेलो का तेव्हा जे आपल्याला त्याचं महत्व दिसत मी तो मुद्दा नागरीकरणाचा मुद्दा मला तो घ्यायचा आहे. पण मला आता धनंजय सरांना विचारायचं आहे दाओसमध्ये जो दबदबा आपला सगळा दिसला देशाच्या इतर याच्यामध्ये गुजरात तर तिथं कुठं नव्हतंच असं म्हणतात पण हा दबदबा आपल्याला अबाधित ठेवायचा असेल औद्योगिकरण आपलं अधिक वेगानं पुढे न्यायचं असेल तर आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे सरकारकडून धोरणात्मकरित्या. याकरता काय की दावोसमध्ये करार झालेले आपण बघतोय आणि महाराष्ट्र त्याच्यामध्ये अग्रेसर दिसतोय. आता ही गुंतवणूक एक यावेळेस खूप अपेक्षा होती. मुख्यमंत्री महोदयांनी जायच्या आधी सांगितलं होतं की प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न या गुंतवणुकीच्या माध्यमातून करणार आहोत. तसा थोडासा अन्याय उत्तर महाराष्ट्रावर झालेला यामध्ये आपल्याला दिसतोय. परंतु त्याच्यामध्ये आपल्याला अग्रेसर राहण्याकरता जर काही करायचं असेल तर जेव्हा आपण सिंगल विंडोची एक घोषणा केली गेली त्या सिंगल विंडो नंतर इज ऑफ डुईंग बिझनेसचं पोर्टल आणलं गेलं. आता त्याचं रूपांतर मैत्रीमध्ये केलेलं आहे आणि मैत्रीच्या माध्यमातून सर्व परमिशन्स ज्या आहेत या दिल्या जात आहेत. नाही दिल्या तर त्या डीम टू बी पकडल्या जाणार अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. परंतु हे करत असताना सुद्धा काही फिजिकल सबमिशन्स किंवा फिजिकल रिलेशन्स जिथं अधिकाऱ्यांच्या यायला लागतात आहेत. आता 4 दिवसापूर्वीच पर्यावरणाची पण एक एनजीटीची मोठी तरतूद त्यांनी काढून टाकलेली ही पण एक चांगली बाब आहे. परंतु ते दूर झालं पाहिजे आणि गुंतवणूकदार येण्याकरता त्यांना ज्या पद्धतीने गुजरात जरी आता दिसलं नाही पण गुजरातमध्ये जाण्याचा ओघ कमी नाहीये. सर फक्त मी त्याच्यात तुम्हाला हे करतो काय होतं आपण आणतो बाहेरून आणि मग इथून ते तिकडे जातात आणि मग इथं असं दिसतं की ते आपल्याकडचे खेचून घेतात त्याच्यावर राजकारण होत असतं. पण खरोखरच आपण कमी पडतोय का तिथं त्याला तेच सांगतोय मी की आपल्या अधिकार किंवा जे ब्युरोक्रॅट्स मधून जे आपल्याला जो सपोर्ट पाहिजे किंवा पॉलिटिकली विलिंगली आपल्याला जो ज्या पद्धतीने पाठिंबा असायला पाहिजे. एखादा उद्योग आल्यानंतर त्याच्या मागे फक्त टॅक्स कर रचनाच ही नाही तर त्या शहराची त्या गावाची
पूर्ण इकॉनॉमी बदलून जाते. आणि त्या बदलणाऱ्या इकॉनॉमीसाठी जर त्याला तेवढं पाठपुरावा, त्याला जर पाठबळ दिलं तर नक्कीच तो कशाला दुसऱ्या राज्यात जाईल ना. तिथं त्याचा फर्स्ट फेज असेल, सेकंड फेज असेल, तिसरा फेज, हे एक्सपान्शन तिथंच करू शकतील. तर त्याला उपलब्ध ती जागेचे रेट प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. इतर राज्यांमध्ये 1 रुपयानी जागा दिल्या जाते, काही ठिकाणी फुकट जागा दिल्या जाते इंडस्ट्रीजला. तर त्या जर आपण कुठेतरी पॅरामीटर्स किंवा इतर ठिकाणी जर आपली योजना राबवल्या जाते, आपले कायदे जर फॉलो केले जात आहेत इतर राज्यांमध्ये, तर त्यांचे पण काही कायदे आपण फॉलो करू शकतो का, हा महत्वाचा मुद्दा जर आपण या ठिकाणी बघितला तर मला वाटतं येणारा ओघ अजून वाढेल आणि असलेला ओघ बाहेर जाणार नाही. ही त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही इतरही काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आता खूप कडक भूमिका घेतलेली की उद्योगाला कुठलाही त्रास सहन केला जाणार नाही. तर ती नक्कीच चांगली खंडणी सारखा विषय असेल, आरटीआयच्या माध्यमातून काही त्रास देण्याचे विषय असतील, माथाडीचे काही विषय असतील, याच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रशासनाने ऍक्टिव्हली प्रोऍक्टिव्हली संघटनांशी असेल किंवा उद्योजकांशी वेळोवेळी जर आपण हे केले तर नक्कीच त्यांना सुद्धा कुठेतरी बरोबर. आणि मग खऱ्या अर्थाने आपला जो दबदबा आहे तो कायम राहू शकतो. मला सुनीता मॅडमला विचारायचं आहे, इथला जो कन्झ्युमर आहे त्याला आज बजेटच्या माध्यमातून काही गोष्टींमध्ये खऱ्या अर्थानं सवलत देण्याचा, स्वस्त गोष्टी करण्याचा प्रयत्न झाला. विशेषतः त्याच्यामध्ये मोबाईल आहे किंवा इलेक्ट्रिक व्हेकलच्या संदर्भात सुद्धा काही निर्णय घेण्यात आलेला आहे, त्याच्यावरचा टॅक्स. आणि सगळ्यात महत्वाचं औषधं जी आहेत, जीवनरक्षक औषधं आहेत, त्याच्यावरचा सुद्धा टॅक्स काढलेला गेलेला आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कंझ्युमरच्या दृष्टीनं आज ते किती महत्वाचं ठरलं? ते महत्वाचं आहे, पण नुसते टॅक्स काढून आणि पैसे देऊन होत नाही. इंडस्ट्रीला काय पाहिजे ते पहिले बघावं लागतं. वीज पाहिजे, पाण्याचा पुरवठा पाहिजे आणि सिंगल विंडो क्लिअरन्स आपण जे म्हणतो ना ते खरोखरी इम्प्लिमेंट झालं पाहिजे. तसं होत नाहीये, खूपच पेपरवर्क असतं. आणि जे बँक लोन्स जे गव्हर्नमेंट सँक्शन करतं ना ते खरोखर मिळायला पाहिजे. ते इम्प्लिमेंटेशनवर सगळं आहे. सध्या सगळं बरोबर दिसतंय, सध्या सगळं चांगलं दिसतंय, पण ते अक्षरशः इम्प्लिमेंट केल्यावरच आपल्याला फायदा होईल. सध्या आपण काही सांगू शकत नाही. आणि खरं बोलतायत, इकडच्या इंडस्ट्रीज गुजरातला जात आहेत कारण की त्यांना तिकडे सवलती मिळत आहेत, त्यांना तिकडे पाणी मिळतंय, त्यांना तिकडे वीज मिळते, त्यांना तिकडे सगळं जे पाहिजे ते मिळतंय, सिंगल विंडो क्लिअरन्स मिळतोय, जे महाराष्ट्रात त्यांना डिफिकल्ट जाते, त्यामुळे ते जात आहेत. आमचे किती को इंडस्ट्रीज पण गेलेले आहेत. त्यामुळे मी ग्राउंड लेवलवर सांगते की महाराष्ट्राने जरा बकअप करायला पाहिजे, महाराष्ट्राने जरा प्रोऍक्टिव्ह राहायला पाहिजे. आणि इंटरमिडिएट जसं आयएमसी आहे, इंटरमिडिएटरी बिटवीन द इंडस्ट्री अँड द गव्हर्नमेंट, ते रिप्रेझेंटेशन व्हायला पाहिजेत. फिकी आहे, सीआयआय आहे, तसं महाराष्ट्रामध्ये आयएमसी आहे. तर आयएमसीच्या माध्यमातून आपण गव्हर्नमेंटला पुष्कळ सुचवतो आणि पुष्कळ सांगतो आणि गव्हर्नमेंट ऑफिसर आमच्याकडे येतात आणि लोकांचे डिफिकल्टी सॉल्व्ह करतात. तर अशा एपेक्स बॉडीमध्ये तुम्ही मेंबरशिप घेऊन तुमचा मुद्दा मांडायलाच पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुजरातच्या दादागिरीला बळी नाही पडलं पाहिजे. हा प्लीज सर. ते थोडंसं एक माझाही विचार मी मांडतो की MSMEचा जो वाटा आहे, तर असं मला एक्झॅक्ट आकडा माहिती आठवत नाहीये, पण 50 ते 55% MSMEचा वाटा हा सगळा त्या आपल्या GDP मध्ये येतो. परंतु आजही एक विदारक नक्की सत्य आहे की महाराष्ट्रामध्ये हा विषय आता सेंट्रल बजेटचा आहे, पण जे लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण शेवटी हे सगळं रेव्हेन्यूशी रिलेटेड असल्यामुळे, तर इंडस्ट्रीमधले जे बेसिक प्रश्न जे आहेत, उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटी, रस्ते, आजही कितीतरी इंडस्ट्रियल एरियामध्ये गेल्यानंतर तिथल्या रस्त्यांची अवस्था पाहिल्यानंतर इतकी ती बिकट असते. सो याच्यावरती MSMEला जर आपल्याला बुस्टअप करायचं असेल तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आता इथे चर्चा झाली आणि जे मुद्दे मांडले गेले अतिशय रास्त आहेत, ते जर मिळाले आणि सिंगल विंडो जर परमिशन झालं. आताच एका पॅनलिस्टने उल्लेख केला की माथाडींचा, अजूनही काही ठिकाणी हे प्रश्न अगदी ज्वलंत आहेत आणि बेसिक गोष्टींसाठी सुद्धा इंडस्ट्रियलिस्टला धडपड करायला लागते. तर याच्यावरती जर फोकस केलं गेलं तर आपलंच नक्कीच आर्थिक हातभार सुधारायला एक वाव आहे आणि नक्की सुधारणा होऊ शकेल असं मलाही वाटतं. नक्कीच. आपण मोठे भाऊ आहोत,
आपण मोठे भाऊ म्हणूनच जगलं पाहिजे. त्याचं मन मोठं तर निश्चित आपण केलेलं आहे, आतापर्यंत दिशाही दिलेली आहे, पण आपलं मोठे पण कायम सुद्धा राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती सुद्धा असणं गरजेचं आहे. ती दाखवली जाईल पुढच्या काळात अशी आशा करूया. आणि आता एक छोटासा ब्रेक आपण घेतोय. ब्रेक नंतर सुद्धा ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. समजून घेतोय आपण या बजेटनं आम्हाला काय दिलं. तर आज स्वाभाविकपणे सगळ्या देशाच्या प्रत्येक क्षेत्रातल्या नागरिकाचं लक्ष लागलेलं होतं या बजेटमधनं आपल्याला काय मिळतंय, आपल्या खिशात काय पडतंय, काय खिशातनं काढून घेतलं जात आहे. स्वाभाविक आहे की आपलं सगळं अर्थचक्रच त्याच्यावरती अवलंबून आहे, आपलं बजेट त्याच्यावर अवलंबून आहे, देशाच्या बजेटवर. पण या सगळ्याबद्दल आपण जेव्हा चर्चा करतोय, आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात, मी पुन्हा एकदा सगळ्या मान्यवर पाहुण्यांची ओळख करून देतो. आपल्यासोबत अर्थतज्ञ अभय टिळक सर आहेत, आपल्यासोबत अर्थतज्ञ श्रीकांत लिमये सर आहेत, आपल्यासोबत शेतकरी नेते अजित नवले आहेत, त्याचबरोबर निमाचे अध्यक्ष धनंजय बेडे सर आहेत आणि IMCच्या उपाध्यक्षा सुनीता रामनाथकर मॅडम सुद्धा आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. पण आपण ज्या मुद्द्यावरती अभय सर बोललो ना की महाराष्ट्राला काय मिळणार आहे वगैरे, आता एक मुख्यमंत्र्यांनी काही आकडेवारी टाकलेली इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातली, ती आकडेवारी मी प्रेक्षकांना एकदा वाचून दाखवतो आणि मग आपण त्याच्याबद्दलची चर्चा करूया. मुख्यमंत्र्यांनी आता जो केलाय तेही म्हणतायत की सविस्तरपणे अजून आलेलं नाहीये रेल्वेची आकडेवारी, पण आता जी प्राथमिक माहिती आली त्यानुसार मुंबई मेट्रोसाठी 1255 कोटी, पुणे मेट्रोसाठी 699 कोटी, MUTP साठी 511 कोटी 48 लाख, MMR साठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधासाठी 792.35 कोटी, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे बुलेट ट्रेनसाठी 4004 कोटी, सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टरसाठी 1094.58 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण जोड सुधार प्रकल्पासाठी 683.51, महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्कसाठी 596.57, नाग नदी सुधार प्रकल्पासाठी 295.64 कोटी, मुळा मुठा नदी संवर्धनासाठी 229.94 कोटी आणि ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्पासाठी 186.44 कोटी. ही आकडेवारी महाराष्ट्रासाठी आलेली आहे. देशासाठी काय आपण त्याच्याबद्दल बोललो. अभय सर, तुमची प्रतिक्रिया काय? कारण आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, गेल्या काही दिवसात विशेषतः या सरकारला त्या गोष्टीसाठी मार्क द्यावे लागतील की इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं बऱ्यापैकी कामं करण्याच्या बद्दल यांनी प्रोजेक्ट केले आणि कमी वेळेमध्ये किंवा वेळेमध्ये ते पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आता जी बजेटरी तरतूद करण्यात आलेली आहे त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया? मी सांगू का की हा जो सगळा निधी राज्याच्या वाट्याला येणार आहे, हा म्हणजे त्या केंद्राने वेगवेगळ्या ज्याला आपण लेखाशीर्ष म्हणतो त्याच्याखाली जी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद जी केलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा त्या संदर्भातला जेवढा हिस्सा आहे तो आपोआप येणार आहे. त्याच्याबद्दल म्हणजे मला नाही वाटत की कुणाचं त्याच्यावर दुमत असेल किंवा त्याच्याबद्दल काही आपण मुद्दा उपस्थित करावा. प्रश्न असा येतोय की ही आपण सगळी यादी जी बघितली ना, म्हणजे मी मगाशी जो मुद्दा थोडा आग्रहाने रेटायचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल म्हणजे थोडं आपल्याला कदाचित ते आवडलं नसेल, पण महाराष्ट्र हे देशातलं सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य आहे. जवळपास निम्म्यापेक्षा अधिक महाराष्ट्र हा शहरी आहे. बरोबर. आणि त्या शहरी महाराष्ट्रामध्ये शहरीकरणाच्या बाबतीमध्ये प्रचंड असमतोल आहे. ही सगळी जी आपण तरतूद आता बघितली ना, ही तरतूद उत्तमच आहे. म्हणजे त्याच्याबद्दल मी एक राज्याचा नागरिक म्हणून समाधानी आहे. भीती एवढीच आहे की हा सगळा जो नागरी विकासाचा निधी जो आहे तो सगळा मोठ्या शहरांच्याकडे केंद्रित झालेला आहे. बरोबर. महाराष्ट्रामध्ये आपल्या विकेंद्रित नागरीकरणाची आजची अत्यंत गरज आहे आणि त्याच्यात या अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद आहे ती मला फार अपुरी वाटली. ती अशी आहे की आपण जर बघितलं तर एक अर्बन चॅलेंजेस फंड या नावाचा एक निधी आता केंद्र सरकारने 1 लाख कोटीची याच्यामध्ये तरतूद या अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित आहे आणि 25-26 या वित्तीय वर्षामध्ये 10,000 कोटी त्याच्याकरता दिलेले आहेत. ही तरतूद फार गमतीशीर आहे. तरतूद गमतीशीर अशी आहे की ज्या नगरांच्या मध्ये ज्या शहरांचं पुनर्निर्मितीकरण करायचं आहे, ज्या शहरांमध्ये पाणी आणि स्वच्छतेचे आरोग्य आहे, ज्या शहरांना आपल्याला विकासाची केंद्र बनवायचं आहे त्या शहरांमधले जे या संदर्भातले विकास प्रकल्प आहेत त्याच्यापैकी फक्त 25% रक्कम या निधीमधून केंद्र सरकार अर्थसंकल्पामध्ये देणार आहे.
पण सर हल्ली 75% स्मार्ट सिटी नावाचं जे त्याच्याबद्दल काही स्पष्टता नाहीये. सर स्मार्ट सिटीच्या बद्दल जो गवगवा झाला मधल्या काळामध्ये त्याच्याबद्दल तर आता फारसं काही दिसत पण नाही. मी शोधतो सकाळपासून त्याचं काय ते, कारण ते काम पण दिसत नाहीत कुठे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत. आणि गंमत तुम्ही बघा की आत्ताची ही जी नागरिक म्हणजे अर्बन चॅलेंजेस फंड जो आहे त्याच्यामध्ये गंमत बघा तुम्ही की म्हणजे एका पद्धतीने तो चांगला आहे, कारण त्याच्यात तरतूद अशी आहे की त्यासाठी जे त्या शहराची जी काही समस्या असेल त्याकरता जे प्रकल्प तयार केले जातील ते बँकेबल पाहिजेत असं त्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये नमूद केलेलं आहे. याचा अर्थ एकूण प्रकल्प समजा 100 रुपयाचा असेल तर त्या तरतूद अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अशी आहे की 100 रुपयाचा तो जर एखाद्या शहराचा प्रकल्प असेल तर त्यातले 50 रुपये हे किमान त्या शहराने बँकेकडनं कर्ज घेऊन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेने स्वतःचे कर्ज रोखे विक्रीला काढून जमा करावेत आणि मग 25% रक्कम किंवा 25% भाग हा केंद्र सरकार त्यातनं त्या राज्याकडे किंवा त्या शहराकडे हस्तांतरित करेल. आता याच्यात गंमत अशी आहे की हे कोण करू शकेल, तर आमच्या सगळ्या ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत त्यातल्या त्या ज्या आर्थिक सुस्थितीमध्ये महानगरपालिका आहेत त्यांना स्वतःचे कर्ज रोखे फार तर काढता येतील. पण ज्या आमच्या नगरपालिका आहेत ज्या A, B म्हणजे अ, ब, क कॅटेगरीवरच्या नगरपालिका आहेत ज्या लहान शहरांच्या मध्ये अत्यंत मोठी दुरवस्था आहे आणि तिथे रोजगाराच्या संधी नसल्यामुळे तिथून मोठ्या शहरांकडे स्थलांतर जे होत आहे तो संपूर्ण प्रश्न याच्यामध्ये अलक्षित आहे. म्हणजे मला याच मुद्द्याच्या अनुषंगानं बेळे सरांना विचारायचं आहे. मी बेळे सरांना विचारतो, साधारणपणे बऱ्याचदा काय होतं या त्रिकोणामध्येच आपण सगळं विकासाचं केंद्रीकरण झाल्याचं बघतोय आणि काही अंशी ते तिकडे उपराजधानी नागपूरकडे गेल्याचं आपल्याला दिसतं, पण ते काही नंतर तिथलेही प्रोजेक्ट तिथून गेले. पण विशेषतः सर म्हणाले जिथून मायग्रेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे तो भाग तिथला MIDCची अवस्था अतिशय दुर्दैवी आहे म्हणूया किंवा दयनीय आहे. अशा परिस्थितीमध्ये हे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीनं काय पावलं उचलणं गरजेचं आहे? नक्कीच एका बाजूला महाराष्ट्राचा नारा होता, पूर्वी महात्मा गांधींनी पण सांगितलं होतं की चला गावाकडे, आणि चला गावाकडे ह्या धोरणानुसारच हे अर्बनायझेशन रोखण्याकरता उद्योग ग्रामीण भागामध्ये नेले. काही मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये उद्योग नेऊन ते विकेंद्रीकरण किंवा अर्बनायझेशन रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु ते करत असताना जो इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय आहे हा अत्यंत गंभीर झालेला आहे. आज उत्तर महाराष्ट्र जर म्हटलं आणि नाशिक जिल्ह्यासारख्या ठिकाणचं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर 12 शासकीय औद्योगिक वसाहती आणि 14 कोऑपरेटिव्ह किंवा प्रायव्हेट इंडस्ट्रीयल एरिया आहेत. परंतु तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्या आपण सुविधा बघितल्या तर नक्कीच ते कुठंतरी आपण ते इंडस्ट्री का टाकतोय असा प्रश्न त्या उद्योजकांच्या मनात निर्माण व्हावा अशी अवस्था होते. त्याच्यामुळे हा निधी नक्कीच टिळक साहेबांनी सांगितल्यानुसार तो फक्त मोठ्या शहरांकडे मोठ्या महापालिकांकडे न जाता त्याचं प्रॉपर नियोजन झालं पाहिजे. तुम्ही टॅक्सेशनच्या बाबतीतही वेगवेगळे त्यांचे प्रयत्न चालू आहेत की MIDCने ग्रामपंचायतीचा टॅक्स कलेक्ट करा, त्याचे 50% तिथे खर्च करा, हे सगळं होतंय. परंतु सेंटरकडून आलेला जो निधी आहे म्हणजे ग्राम विकास सडक योजना असेल, पंतप्रधान सडक योजना असेल, ह्या त्या उद्योगांना सुद्धा काहीतरी मूलभूत सेवा देणं आपण लागतो का नाही आणि त्या दिल्या पाहिजे. त्याच्याकरता हा निधी कसा वापरता येईल. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये या बजेटमध्ये 17% घसघशीत वाढ झाल्याचं हेडलाईन आहे. 17% वाढ झाली. त्याचा इंडस्ट्रीवर त्याच्या संबंधित इंडस्ट्रीवर नक्कीच परिणाम होईल, त्याला फायदा होईल. परंतु तो जात असताना तो कुठं जातो आहे हे पाहणं सुद्धा, डिजिटलायझेशनवरही त्याच्यातला काही निधी त्यांनी टाकलेला दिसतोय हेडमध्ये. तर डिजिटलायझेशन म्हणजे नेमकं काय, तर हा पण एक अनुत्तरित प्रश्न आहे. तर तो जर कुठे नेणार आहे त्याच्यामुळे इंडस्ट्रीला त्याचा ग्रामीण भागातल्या स्पेसिफिकली कसा फायदा होईल का. जर अर्बनायझेशन थांबवायचं असेल, स्मार्ट सिटीचा उद्देशच तो होता की गुंतवणुकीसाठी तयार असलेले शहर म्हणजे स्मार्ट सिटी, तर त्यांची पण कुठेतरी मागे पडलेलं आपल्याला दिसतंय. आणि अशा वेळेत आपण स्मार्ट ग्रामची योजना पंतप्रधानांनी आणली, पण मग त्या स्मार्ट ग्रामचा वापर तिथल्या औद्योगिकीकरणाकरता होतोय का आपण पाहणं. मला तर असं या सगळ्यातनं टीका म्हणून पण नाहीये, पण ही वस्तुस्थिती होती की केवळ भिंतींना रंगरंगोटी करून आणि त्याच्यावरती चित्र काढून
ते स्मार्ट होणार आहे का, म्हणजे हे रस्ते याच्याबद्दल सुद्धा बरेचदा प्रश्न निर्माण झाला. नवले सर मला वाटतं याच्याबद्दल जास्त बोलतील. लातूर सारखं शहर आहे जिथं आज खरं तर शेती आधारित खूप मोठे उद्योग उभे राहू शकतात. सोयाबीनचं उत्पादन तिथं होतं, पण त्या लातूरला रेल्वेनं पाणी आणावं लागलं. त्याच्यातून सुद्धा धडा घेतला नाही. अजून सुद्धा शाश्वत पाण्याची तिथे व्यवस्था पूर्ण होऊ शकलेली नाहीये. त्या पाईपलाईनचं पुन्हा पुन्हा हे होतं. बीडमध्ये आज काय परिस्थिती आहे, तिथं कुणी रोजगार घेऊन जाईल अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. हे खूप मोठे चॅलेंजेस ग्रामीण भागाच्या समोरचे आहेत सर. नक्कीच आहेत. जसं औद्योगिक क्षेत्राला इन्फ्रास्ट्रक्चर ही अत्यंत अनिवार्य अशा प्रकारची अट असते. शेतीमध्ये जो रोजगार उपलब्ध होतोय त्या रोजगाराला चालना देण्यासाठी शेतीमधल्या गुंतवणुकीची सुद्धा तितकीच गरज असते. तुम्ही बघा ग्रामीण भागामध्ये आज विकासाचं काय चालू आहे, तर केवळ रस्ते करायचं एवढं एकच काम चालू आहे. शक्तीपीठच्या बद्दल आम्ही सगळेजण बोलतो आहोत. शेतकऱ्यांच्या जमिनी त्या शक्तीपीठमध्ये जात आहेत, महामार्गामध्ये जात आहेत. जे त्यांच्याकडे आहे ते काढून घेतलं जात आहे. विशेषतः बागायती क्षेत्रामधून हे रस्ते जाताना शेतकऱ्यांची उत्पादनाची साधनं काढून घेतली जात आहेत आणि दुर्दैवानं सरकार शेतकऱ्यांकडे ज्या जमिनी आहेत त्या काढून घेणं म्हणजे ग्रामीण भागाचा विकास असं दुर्दैवानं सांगतंय. हे चित्र आज ग्रामीण महाराष्ट्राचं आहे. परंतु त्याचबरोबर शेतीमध्ये ज्या अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची आणि एकंदरीतच शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या इंडस्ट्रीला ग्रामीण भागात चालना देण्याची आवश्यकता आहे. तिथे नवा रोजगार निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तिथे हा फंड येताना दिसतोय का, हा तुमच्या आमच्या पुढे एक मोठा अनुत्तरित अशा प्रकारचा प्रश्न आहे. आपण मगाशी सांगितलं माननीय फडणवीस साहेबांनी आकडेवारी जाहीर केली की महाराष्ट्राला कशा प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसा आला. मला त्यांना विनंती करायची आहे की त्यांनी महाराष्ट्राला किती पैसा आला याचा जसा चार्ट दिला तसाच महाराष्ट्राने टॅक्सच्या रूपानं उत्पादनाच्या रूपानं केंद्र सरकारकडे तिजोरीत किती रुपये टाकले हे सुद्धा जाहीर करावं. आमच्याकडून किती घेतलं आणि त्या तुलनेत आम्हाला किती दिलं, ह्या दोन्ही आकडेवाऱ्या जर आपल्या लक्षात आल्या तर मग आपल्या असं लक्षात येईल की घेतलेलं जादा आहे, दिलेलं तुलनेनं कमी आहे. पण त्याच्याबद्दल अभय सर म्हणाले ना, आपण थोडासा मोठ्या भावाची भूमिका घेऊया त्याच्याबद्दल आणि आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट खूप मोठी येते तर ती देण्याची सुद्धा तयारी ठेवूया. तुम्हाला बहुतेक ते मान्य दिसत नाहीये. या डावोसच्या बद्दल आपण मगाशी चर्चा केली. मान्यवर पॅनलिस्ट आहेत, माझ्यापेक्षा अर्थशास्त्र त्यांना ज्यादा माहिती आहे. परंतु मला एक नक्की मुद्दा इथे अधोरेखित करायचा आहे की बहुतांशी मल्टीनॅशनल आणि नॅशनल कंपन्यांचे ऑफिसेस हे मुंबईमध्ये असतात. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे त्या कंपनीला मिळालेली इन्व्हेस्टमेंट ही मुंबईवर किंवा मुंबईमध्ये ऑफिस असल्यामुळे ती महाराष्ट्रात आली आहे अशी आकडेवारी समोर बऱ्याचदा येते. प्रत्यक्षामध्ये रोजगार निर्मिती आणि त्यांचे प्रकल्प मात्र ज्यांना जिथे चांगल्या सुविधा मिळतात त्या राज्यामध्ये ते प्रकल्प होतात. त्यामुळे कागदपत्री ऑफिसेस मुंबईला आहेत म्हणून जर ती आकडेवारी आमच्या नावावर खपवली असेल आणि त्यामुळे आमच्याकडे खूप पैसा आलाय, इन्व्हेस्टमेंट आली आहे अशी जर दिशाभूल झाली असली तर मला असं वाटतं की ती काही खरी गुंतवणूक होणार नाही. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की प्रत्यक्षात जोपर्यंत इंडस्ट्री येत नाही आणि महाराष्ट्राच्या बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि तेही आपण फार चांगला मुद्दा मांडला की त्याचा वाटा हा ग्रामीण महाराष्ट्राला सुद्धा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत खरा विकास आहे असं मानायला मला वाटतं आमच्यासारखी माणसं तयार. मला वेळ माझा कमी आहे पण मला आता खऱ्या अर्थानं सुनीता मॅडमकडे जायचंय आणि विचारायचंय. निवडणुकीच्या तोंडावरती खूप लाड झाले इथल्या बहिणींचे. या बजेटमध्ये किती लाड झाले एकदा आम्हाला सांगा आणि ते पुरेसे आहेत का, तुम्हाला ते पुरेसे वाटतायत का, की आता काही झालेच नाही, निवडणुका नाही? आता महिलांना अंगणवाडी दिली आहे. अंगणवाडीमध्ये त्यांना न्यूट्रिशियस फूड किंवा सप्लिमेंट्स वगैरे हेल्थ वाईज सगळं त्यांचं बघत आहेत. ते पण जे लोक गरोदर आहेत किंवा जे लोक लॅक्टेटिंग आहेत, जे महिला लॅक्टेटिंग आहेत त्यांच्यासाठी आहे. हे 12 लाखाची सवलत इन्कम टॅक्स नी दिली आहे. त्याच्यात पण पुष्कळ महिला पण असतील जे काम करत असतील आणि जे हाय पोझिशन मध्ये 1-1 लाख महिन्याला कमवत असतील त्यांना पण सवलत मिळेल.
पण ह्याच्या व्यतिरिक्त मला पुष्कळ पाहिजे होतं बायकांसाठी. मला अंगणवाडीच्या बरोबर बालवाड्याच पण पाहिजे होत्या. सगळ्या ऑफिसेस जिथे आहेत ना तिकडे मोठे मोठे बालवाडीज करायला पाहिजे, तिकडे प्रोफेशनली मॅनेज्ड बालवाडीज करायला पाहिजे, ज्या बाळांना आईच्या मोबाईलवरनं त्यांचं बाळ दिसेल असं करायला पाहिजे. मगच त्या बायका काम करायला सुरुवात करतील. आता सरकारने त्यांना 6 महिने मॅटर्निटी लीव्ह दिली आहे. ती मॅटर्निटी लीव्ह 6 महिने ते करतात आणि त्याच्यानंतर त्यांना घरी बसायची सवय लागते आणि 6 महिने घेतात बिनपगारी लीव्ह आणि मग 1 वर्षांनी येतात आणि मग ऑफिसमध्ये रुळायला वेळ लागतो. ते सगळं होतं ते कारण की त्यांना बाळाची सारखी गिल्ट फिलिंग येत असते. तर ती बालवाडी अगर केली तुम्ही आणि जागोजागी केली जिथे जिथे ऑफिसेस आहेत तिथे त्या बायकांना खूप सवलत होईल. जसे आता तुम्ही कॅन्सर पेशंटची डे केअर करतायत ती खूपच छान गोष्ट आहे. पुष्कळ फॅमिलीज मध्ये कॅन्सर पेशंट जिथे आहेत ते अडकायला होतात घरी. त्यांची सोय जर झाली तर ते लोक कामाला लागू शकतात. तशीच बालवाडीची सोय झाली तरी बायका कामाला लागू शकतात अशी माझी हे आहे. आणि त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी मेंटोरिंग करायला पाहिजे की ते ऑफिस जॉईन करायच्या अगोदर त्यांना पुन्हा रुळायला कोणीतरी ऑफिस मधलंच HR टीम्स असायला पाहिजेत जे मेंटोरिंग करेल या बायकांचे त्यांना ऑफिसमध्ये फोल्डमध्ये घेईल असं मला पाहिजे. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. मला झालं नाही पण मार्गी लागले. पुढे पुढे होईल काय काय नक्की. मला लिमे सरांना विचारायचं TDS कम्प्लायन्सच्या बद्दल याच्यामध्ये काय नेमकं देण्यात आलेलं आहे. एकूणच आपण आता जी चर्चा केली ती सगळी व्यावसायिक आणि व्यापारी यांच्या व्यतिरिक्त पगारदार यांच्या दृष्टिकोनातूनच बरीचशी चर्चा झाली. पण या बजेटमध्ये व्यापारी आणि उद्योजकांसाठी व्यावसायिकांसाठी सुद्धा काही काही छोट्या छोट्या तरतुदी आहेत ज्या वेलकम आहेत. तसं बघायला गेलं तर प्रत्येक बजेटमधनं संपूर्णतः कोणी समाधानी नसतं. काही ना काहीतरी गोष्टी सुटलेल्याच असतात. तसं काय व्यावसायिक आणि व्यापारी खूप समाधानी असतील असं नाही कारण बरेचसे इश्यू आहेत. परंतु त्यातल्या त्यात त्यांनी हीच करायचा खूप प्रयत्न केला. उदाहरणार्थ त्यांनी एक एज्युकेशन लोन जर का घेतलं असेल तर त्याच्यावरती पूर्वी 7 लाखाच्या पेक्षा जास्त जर का रेमिटन्स करायचा असेल आपला मुलगा बाहेर शिकत असेल तर त्याकरता तर त्याच्यावरती TDS कट करायला लागत होता. TCS होता. सो तो TCS त्यांनी ती प्रोव्हिजन काढून टाकली कारण आता बाहेर शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे आणि त्या बॅकग्राऊंडवरती फक्त मुलगा बाहेर शिकायला जातोय आणि म्हणून पैसे ट्रान्सफर करायचे तर त्याच्यावरती TCS येणं हे खरोखर तसा व्यवहार्य नव्हतं. त्यामुळे ती प्रोजेक्ट तरी काढून टाकले. त्याच्यानंतर महत्वाचा बदल जो केलाय तो त्यांनी इंटरेस्ट इन्कम वरती केलाय. सिनियर सिटीजनसाठी एक वेलकम प्रोव्हिजन अशी केली की 50,000च्या पर्यंत लिमिट होतं पूर्वी TDSचं ते त्यांनी वाढवून 1 लाख केलंय. सामान्य नागरिकांसाठी म्हणजे जे सिनियर सिटीजन नाही त्यांचं लिमिट त्यांनी 40,000पासून 50,000 केलंय आणि याच्यामध्ये त्यांनी कोऑपरेटिव्ह सोसायटी सुद्धा कव्हर केले. म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून मिळालेलं व्याज सुद्धा या 50,000 मध्ये येईल. आणि इतर जर का व्याज तुम्हाला कोणाकडून मिळालं असेल तर ते 5,000 पासून 10,000पर्यंतचं लिमिट केलंय. सो ही जी प्रोव्हिजन केलेली आहे इंटरेस्टच्या TDSची ही वेलकम आहे. त्याच्यानंतर डिव्हिडंडचं लिमिट पण त्यांनी 5,000वरून 10,000 केलंय. आजच्या घडीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे आणि त्या बॅकग्राऊंडवरती जो डिव्हिडंडवरती जो TDS कट व्हायचा तो 5,000च्या वरती पूर्वीचा तो आता 10,000 केलेला आहे. इन्शुरन्स कमिशनचं लिमिट त्यांनी 15,000वरून 20,000 नेलंय. ही पण वेलकम आहे. छोटे छोटे जे इन्शुरन्स कमिशन एजंट असतात त्यांना उगाच तेवढ्यासाठी रिटर्न फाईल करायला लागायचा आणि रिफंड क्लेम करायला लागायचा. त्याच्यानंतर रेंट हे एक महत्वाची प्रोव्हिजन त्यांनी चेंज केलंय. त्याच्यामध्ये घवघवीत त्यांनी बदल केलाय. पूर्वी 20,000च्या वरती जर का रेंट इन्कम असेल तुमचं तर त्याच्यावरती TDS कट करायची सुविधा होती ते आता त्यांनी 50,000पर्यंत. सर एक प्रेक्षकाचा प्रश्न आहे. ऍडव्होकेट कावळे म्हणून आपले प्रेक्षक आहेत ते आपल्याला विचारू पाहतायत की 12 लाख पर्यंत नो टॅक्स आणि 12 लाख 100 रुपये उत्पन्न असेल तर स्लॅबनुसार 60,000 15 रुपये लागेल का? नवीन रचनेत हे अपेक्षित आहे का? नाही, मी याचं उत्तर आता एवढंच देऊ शकेन की मार्जिनल रिलीफ नावाचे एक प्रोव्हिजन इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये आहे. ओके, जर का तुमचं उत्पन्न हे निसट 12 लाखाच्या पुढे जात असेल तर मार्जिनल रिलीफचा तुम्हाला बेनिफिट घेता येईल आणि त्याप्रमाणे फक्त हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. त्यामुळे अगदी लगेच 100 रुपये वाढलं म्हणून त्याच्यावरती पूर्ण तेवढा टॅक्स येईल अशी शक्यता. 1000 रुपये वाढले तरी म्हणजे
तसंच नाही, मार्जिनल रिलीफची ना प्रोव्हिजन फार वेगळी आहे. म्हणजे आता मी टेक्निकली इथे समजायला गेलो तर त्याला वेळ जाईल, पण जेवढा तुमचा इन्कम 12 लाखाच्या पुढे वाढतोय त्याच्यावरती तुमची टॅक्सची फिगर जर का त्याच्यापेक्षा जास्त येत असेल तर तेवढ्या इन्कम पर्यंतचा टॅक्स डायरेक्ट कमी होतो. म्हणजे फार टेन्शन घ्यायची गरज नाहीये. कारण अनेक जण असं म्हणतात की आपण कंपनीला विनंती करूया की आम्हाला 11,99,000 इतकांचा पगार करा जेणेकरून आम्ही शून्यमध्ये येऊ. नाही, पण याच्यामध्ये मी एक ऍडिशन करीन, फक्त पगार हा विषय नाहीये. 12 लाख हे टॅक्सेबल इन्कम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला व्याज, रेंट, डिव्हिडंड हे जे जे काय मिळतंय ते सगळं तुम्ही पकडायचंय आणि 12 लाख क्रॉस होणार नाही हे बघायचंय. त्यामुळे एखादं जर म्हणेल मी 11,99,000 रुपये सॅलरी घेतोय आणि त्यामुळे मला लागणार नाही, पण त्याचं बाकीचं उत्पन्न ऍड करून 12 लाख क्रॉस झाले तर तो टॅक्स स्लॅब मध्ये येईल. त्यामुळे ते टॅक्स प्लॅनिंग करताना आपापल्या ही ठरलेली आहे. त्याच्यानंतर टीडीएस मध्ये प्रोफेशनल फीच्या बाबतीत एक वेलकम प्रोव्हिजन आहे. ती म्हणजे पूर्वी 30,000च्या वरती जर का प्रोफेशनल फी दिली तर त्याला टीडीएस लागायचा, आता 50,000 केलाय. आणि सगळ्यात अजून एक चांगला बदल म्हणजे जे लोक बाहेर फिरायला जातात भारताच्या, त्यांना पूर्वी 7 लाखाच्या पुढे जर का त्यांची कॉस्ट असेल बाहेर फिरायला जाण्याची, मी कुठल्या टूर ऑपरेटरला देत असू तर त्याच्यावरती टीसीएस कट करायला लागायचा. ते लिमिट आता 7 लाखावरनं त्यांनी 10 लाख केलेलं आहे. सो अशा प्रकारच्या टीडीएस आणि टीसीएस मध्ये ज्या प्रोव्हिजन केल्या त्या वेलकम आहे थोडंसं लिमिट वाढवल्यामुळे. त्याच्यानंतर टीसीएसचं बर्डन म्हणजे डिक्लेरेशनचं जे बर्डन आहे तर त्याच्यामध्ये प्रॉझिक्युशनची एक प्रोव्हिजन होती, ती त्यांनी प्रोव्हिजन लिबरलाइज केली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की टीसीएसचं रिटर्न फाईल करेपर्यंत जरी तुम्ही टीसीएसचा टॅक्स भरला तरी तुमच्यावरती आम्ही प्रॉझिक्युशनची ऍक्शन काही घेणार नाही. सो ही एक चांगली प्रोव्हिजन आहे. सो टीडीएसच्या दृष्टिकोनातनं एवढे आता जे काय आहे ते चेंजेस आहेत. आणि हा आमचा प्रयत्न काय होता तर तुमच्या खिशात येणाऱ्या प्रत्येक रुपयाचा हिशेब काय असेल याच्याबद्दल आपण जाणून घेतलं. आपल्या खिशातलं नाहीये तर आपण आपल्या महाराष्ट्राच्या खिशाचाही विचार केला, आपल्या सामाजिक स्वास्थ्याचाही विचार केला आणि एकूणच महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं, देशाच्या विकासाच्या दृष्टीनं या बजेटचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी सगळे मान्यवर पाहुणे वेळात वेळ काढून आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झाले, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खरं तर आपण आशा करूया की आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून दररोज आम्ही डिबेट करतो, चर्चा, वाद विवाद हे सगळे आरोप प्रत्यारोप होत असतात, पण आज मात्र आपण पैशाची गोष्ट केली आहे. मराठी माणूस सहसा पैशाची गोष्ट करत नाही म्हणतात, पण आज मात्र आपण पैसा समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी आपण सगळेजण आलात त्याबद्दल खूप खूप आभार. आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18.